तर प्रेक्षकांनो, आता इकडे या तनिषाने राणी आणि इंद्राच्या आयुष्यामध्ये टाकलंय विष. तर आता इकडे तनिषा तिच्या रूममध्ये विचार करत असते की नेमकं आता इकडे इंद्राच्या मनामध्ये माझ्या विरोधात प्रेम आहे की नाही हे काढून घ्यायचं असेल तर काय करायचं म्हणून आता इकडे ती AIचा मदत घेते आणि आता इकडे एक लेटर लिहिते. त्यात म्हणजेच असं लिहिते की तनिषा, मला तू खूप आवडतेस आणि कॉलेज लाईफमध्ये सुद्धा मी तुझ्यावर प्रेम करत होतो आणि आतासुद्धा मला वाटतं की आपण पुन्हा रिलेशनमध्ये यायला हवं आणि आय लव्ह यू असं वगैरे लिहून असतं. आता इकडे इंद्र बोलतो की येऊ का आतमध्ये. त्यावर आता इकडे ती बोलते, अरे तू माझ्याकडे केव्हाही येऊ शकतोस. त्यावर आता इकडे ती बोलते की सॉरी. म्हणजेच आता असं म्हटल्याबरोबर इकडे इंद्र बोलतो, कशाबद्दल सॉरी. त्यावर आता इकडे ती सांगते की ते काय आहे ना, काल म्हणजे तुम्ही माझ्याकडे आलात बरोबर आहे, पण मात्र ना मग नंतर मला आठवलं की तुमचा हनीमूनचा प्लॅन होता आहे आणि ना मी तुमच्यामध्ये डिस्टर्ब केलं. त्यावर तिकडे इंद्र बोलतो की त्यात काय एवढं. आणि तिकडे ही म्हणजे आता इकडे विचार करते की आता इकडे म्हणजे माझ्याबद्दल इंद्राच्या मनात काळजी आहे हे तर दिसते, पण आता इकडे अजून काय करायला हवं. आणि म्हणून तिकडे इंद्रा त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत असतो. आता इकडे तनिषा मुद्दाम कंगवा उचलण्याचा प्रयत्न करते आणि एकदम तिला दुखलं असं दाखवते. त्यावर ते इकडे ती बोलते, प्लीज माझी जरा मदत करतोस का इंद्रा. त्यावर तिकडे त्याला ऑकवर्ड होत असतं, पण तिकडे तो मनातल्या मनात बोलतो की इंद्रा, इतकं ऑकवर्ड व्हायची काय गरज आहे. त्यावर तिकडे तो तिला केस वगैरे विंचरून देतो. त्यावर आता एकदम ती इंद्राचा हात धरते आणि एकदम जवळ जाते आणि बोलते की इंद्रा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. इंद्रा, कॉलेज लाईफमध्ये मी तुला प्रपोज केलं होतं हे बरोबर आहे आणि मला तू तेव्हाही खूप आवडायचंस आणि आतासुद्धा. प्लीज जवळ ये ना माझ्या आणि परत माझ्या आयुष्यात ये ना. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. आता अशी सगळी काही ती बोलत असते आणि तिच्या डोळ्यामधून अश्रू असतात. असं पाहिल्याबरोबर एकदम इंद्र तिला ढकलतो आणि बोलतो, हे काय करतेस तू तनिषा. माझं फक्त राणीवर प्रेम आहे आणि तुला माहिती आहे ना मी मॅरिड आहे म्हणून. हे बघ आता ना माझं सगळं काही राणीचं आहे. तिने मला शिकवलं प्रेम कसं करायचं, तिने मला सगळं चेंज केलं. अरे तू हवं तर अशी म्हणू शकतेस की माझं ती सर्वस्व आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, अरे मी मजा करत होते, जस्ट किडिंग. तू किती सिरियस झालाय, काय तो चेहरा. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तू बोलतो, हे बघ तू मजा कर नाही तर काही पण मी जे खरं आहे ना तेच सांगतोय. माझ्या आयुष्यात फक्त राणी आहे आणि मी तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करू शकत नाही. त्यावर तिकडे ती बोलते, पण मी तुला एक सांगू, तुझ्या त्या राणीला एक म्हणजेच एक फ्रेंडशिपचं नातं समजतं का. मुलगा आणि मुलगी म्हणजे काय असतं ते. अरे ती तर गावंढळ आहे ना, गावातली आहे, तिला नसेल ना समजत एका मुलाची आणि मुलीची काय असते फ्रेंडशिप. त्यावर तिकडे तो बोलतो की नाही, मला नाही वाटत असं. ती म्हणजेच भलेही गावाकडली असेल तरीसुद्धा तिचा माइंड बोल्ड आहे आणि ती असा काही विचार करणार नाही. त्यावर ती बोलते, अरे इंद्रा विचार कर, अरे आता फॅक्टरीमुळे आपल्याला एकमेकांसोबत जास्त टाइम स्पेंड करायला मिळणार आहे, आपण जास्त एकत्र असू. आणि या सगळ्यामुळे जर तिला काही वाटलं तर. त्यावर तिकडे तो बोलतो, नाही मला नाही वाटत तिला असं काही होईल. त्यावर तिकडे तो बोलतो की बरं ठीक आहे, मी जरा निघतो, मला उशीर होते. असं म्हटल्याबरोबर इकडे ती एकदम त्याला मिठी मारते आणि त्याच्या खिशामध्ये ती हळूसच चिठ्ठी टाकते आणि बोलते की काळजी घे. आता इकडे तो सुद्धा तिला मिठी मारतो आणि एकदम तो तिथून निघून जातो. त्यावर आता इकडे राणी जी असते आता इकडे इंद्राची सगळी काही तयारी करून देते. म्हणजेच आता इकडे हा फॅक्टरीमध्ये निघालेला असतो, मस्तपैकी रेडी होत असतो. त्यावर तिला सगळं काही वस्तू एक एक मागत असतो. त्यावर आता इकडे तो बोलतो की राणी मला हा टाय लावून दे ना. त्यावर तिकडे ती बोलते, अहो सर तुम्हाला येतं ना. त्यावर तिकडे तो बोलतो, माहिती आहे मला येतं, पण मला तुझ्याचकडून बांधून घ्यायचं आहे. आता इकडे तो तिथे म्हणजे तिला पलंगावर बसवतो आणि तो गुडघ्यावर बसतो आणि तिकडे राणी त्याला टाय बांधून देत असते. आता हे बघून इकडे तो तिच्यामध्ये पूर्णपैकी गुंतलेला असतो. आता इकडे राणी उठणार तर आता इकडे इंद्रा तिच्या माथ्यावर किस करते. आता इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे मी निघतो आणि बाय करून तिथून चालला जातो. आता इकडे फॅक्टरीमध्ये हा आल्याबरोबर त्याच्या चेअरवर कोणीतरी बसलेलं दिसतं. चेअर उलटी असते. त्यावर आता इकडे तो बोलतो, कोण आहे माझ्या चेअरवर आणि माझ्या चेअरवर का बसलात. आता एकदम बघते तर कोण, तनिषा. आता इकडे त्याच्या जीवाजीव येतं. आता इकडे त्यावरती बोलते, ये रे ये बस, ही तुझीच चेअर आहे. आणि आता इकडे ही त्याला काम म्हणजे सगळं काही सांगते की 6 महिन्याचा पूर्ण रेकॉर्ड चेक करायचं असं तसं आणि केटीच्या मदतीने सगळं काही तो आणायला सुद्धा लावतो. इकडे राणी जी असते घरी ते सगळं आवरासावर करते. इकडे इंद्राचे कपडे चेक करत असते म्हणजे धुवायला टाकण्यासाठी. तर तिला दिसतं की मागच्या खिशात काहीतरी आहे आणि ती तिची चिठ्ठी वाचते. आता ही चिठ्ठी वाचल्याबरोबर तिला तर मोठा धक्काच बसतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती विचार करते की हे सगळं म्हणजेच नेमकं सरांच्या मनामध्ये काय चालू असेल. आता हाच विचार करून तिला काही समजत नसतं. आता इकडे ही जी असते तनिषा ती आता सांगत असते की म्हणजे कशा प्रकारे काम करायचं इंद्राला वगैरे.
आता इकडे राणी जी असते टिफिन पुसत असते, तितक्यात मालती मागून येते आणि बोलते, अगं काय करतेस राणी तू? त्यावर ती बोलते, काही नाही, सरांचा डबा भरत होते. त्यावर इकडे ती सांगते, बरं ठीक आहे, मग तू तनिषाचं सुद्धा भर. काय आहे ना, ती सुद्धा कामाला गेलेली आहे त्याच्यासोबत फॅक्टरीत, तर तिला सुद्धा डबा नाही. त्यावर आता इकडे ती बोलते, काय त्या गेल्या? आता असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते, म्हणजे डॉक्टरांनी त्यांना आराम करायला लावला होता ना. त्यावर तिकडे आबा बोलतात आणि ते तिला समजून सांगतात, म्हणजेच म्हणजेच आता इकडे त्यांचं जे आहे ते सध्याच यंग जनरेशन आहे ना, आणि आता त्या जोमाने कामाला लागली असेल, आता असं सगळं काही ते बोलतात. त्यावर तिकडे राणी बोलते की मॅडम तुम्ही जा, मी करते. आता इकडे राणी टिफिन भरत असते, पण आता इकडे ती इंद्राला फोन करण्याचा प्रयत्न करते. इकडे तनिषा काही उचलूच देत नसते, फोन काटत असते. इकडे ती इंद्राला बोलते की जरा कामात म्हणजे तू कामात आहे ना, तर काम करणं, तर फोन वगैरे उचल. आता इकडे फोन ती काही बंदच करत नसते, इकडे ती लावत असते. तर हे बघून इकडे तनिषा जी असते इंद्राचा मोबाईल इकडे केटीना देते आणि सांगते की राणीला सांगा की इंद्रा सर तनिषा मॅडमसोबत मीटिंग करत आहेत आणि ते बिझी आहेत म्हणून. आता इकडे केटी तसं सांगतो. आता इकडे हा तर भाग इथे संपतो, पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे तनिषा जी असते ती फाईल वगैरे ठेवते आणि तिला दिसतं काचामधून की राणी टिफिन घेऊन येते. आता हे बघून ती बरोबर संधी साधते आणि इकडे मुद्दाम नाटक करते की काहीतरी तिच्या डोळ्यात गेलंय. आता हे बघितल्याबरोबर इकडे इंद्र तिच्याकडे धावत पळत जातो आणि तिच्या डोळ्यामध्ये काय गेलं ते बघण्याचा प्रयत्न करतो, पण तितक्यात तिकडे राणी येते आणि आता हे सगळं बघून एकदम इंद्रा असं हाका मारते. आता हे सगळं ती बघते. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, आता इकडे राणी या सगळ्यांमध्ये काय रिॲक्ट होईल नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.